सर्वांना नमस्कार. आजच्या धड्यात आपण 3 फेज सिस्टम्समध्ये वायर्स कसे ओळखायचे आणि फेज सिक्वेन्स कसे शोधायचे याबद्दल चर्चा करणार आहोत. ऑब्जेक्टिव्ह: या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही 3 फेज 4 वायर सिस्टीममध्ये वायर ओळखण्यास सक्षम असाल. 3 फेज सिक्वेन्स मीटर वापरून फेज सिक्वेन्स कनेक्ट करा. कार्य 1. फेज लाईनची टेस्ट घ्या आणि टेस्ट लॅम्प वापरून न्यूट्रल ओळखा. सिरीजमध्ये जोडलेले 2 लॅम्प असलेला टेस्ट लॅम्प तयार करा. 3 फेज 4 वायर प्रणाली ओळखा ज्याची टेस्ट करणे आवश्यक आहे. 3 फेज टर्मिनल्स 1, 2, 3 आणि 4 नाव द्या. टेस्ट लॅम्प टर्मिनलचे एक टोक 1 वर ठेवा आणि दुसरे टोक अर्थ पॉइंटवर ठेवा. त्याच प्रकारे टेस्ट लॅम्प टर्मिनल 2, 3, 4 आणि अर्थ पॉइंट दरम्यान ठेवा. ज्या टर्मिनलवर लॅम्प चमकत नाही ते चिन्हांकित करा, म्हणून न्यूट्रल N. 3 टर्मिनल्सवर टेस्ट लॅम्प चमकतो, त्यांना फेज टर्मिनल म्हणतात. सिरीज टेस्ट लॅम्प 3 फेज टर्मिनल्स आणि चिन्हांकित न्यूट्रल पॉइंट दरम्यान ठेवा. 230 व्होल्टचे हे फेज व्होल्टेज 2 सिरीज लॅम्प बनवतात, जे मंद चमकू शकतात कारण 230 2 दिव्यांसाठी विभाजित केले जातात. टेस्ट लॅम्प दरम्यान ठेवा. कोणतेही 2 फेजमध्ये टर्मिनल्स आणि लाईन व्होल्टेज 415 व्होल्ट असल्याने मालिका चाचणी दिवा चमकदारपणे चमकत असल्याचे सुनिश्चित करा. मल्टीमीटर घ्या आणि 700 व्होल्ट्सच्या AC व्होल्टेज मोजण्यासाठी सेट करा आणि 3 फेज टर्मिनल्स आणि न्यूट्रल दरम्यान प्रोब ठेवा. नोंद करा फेज व्होल्टेज. त्याच प्रकारे लाईन मोजण्यासाठी फेज टर्मिनल्समध्ये प्रोब ठेवा, व्होल्टेज आणि रेकॉर्ड करा. 3 फेज सिस्टीममधील फेज सिक्वेन्सची चर्चा करू. 3 फेज सिस्टीममध्ये जेथे फेज सिक्वेन्स RYB म्हणून दर्शविला जातो, R फेज प्रथम त्याचे पॉझिटिव्ह पीक व्हॅल्यू प्राप्त करतो. Y फेज त्याचे पॉझिटिव्ह पीक व्हॅल्यू 120 डिग्री नंतर प्राप्त करतो आणि B फेज त्याचे पॉझिटिव्ह पीक व्हॅल्यू 120 डिग्री नंतर प्राप्त करतो. फेज सिक्वेन्स मीटर ची दिशाचे रोटेशन डिस्क पुरवठा प्रणालीचा फेज क्रम दर्शविते. जर डिस्क घड्याळाच्या दिशेने फिरत असेल तर फेज क्रम RYB असेल. जर रोटेशन घड्याळाच्या विरुद्ध दिशेने असेल तर हे सूचित करते की एक फेज उलट आहे. ॲल्युमिनियम डिस्कची घड्याळाच्या उलट्या दिशेने दिशा उलट फेज क्रमामुळे असते. कार्य 2. फेज सिक्वेन्स मीटर वापरून 3 फेज 4 वायर सिस्टीममधील फेज सिक्वेन्स ओळखा. पायरी 1. कनेक्ट करा डिस्क टाईप फेज सिक्वेन्स मीटर 3 फेज सिस्टीमला योग्य क्रमासह. फेज सिक्वेन्स मीटरचे R, Y आणि B लीड जोडणे 3 फेज सिस्टीमला अनुक्रमे R, Y आणि B. 3 फेज पॉवर सप्लाय चालू करा. डिस्कच्या फिरण्याच्या दिशेचे निरीक्षण करा आणि ती घड्याळाच्या दिशेने फिरत असल्याची खात्री करा. 3 फेज पुरवठा बंद करा. 2 पैकी कोणतेही फेज बदला आणि वीज पुरवठा चालू करा आणि फेज सिक्वेन्स इंडिकेटरची दिशा पहा. यावेळी तुम्ही डिस्कच्या फिरण्याची दिशा घड्याळाच्या उलट्या दिशेने पाहू शकता कारण फेज सिक्वेन्समध्ये नाही. वीज पुरवठा बंद करा. तुम्ही फेज सिक्वेन्स इंडिकेटरचे कोणतेही लीड 3 फेज सिस्टमच्या कोणत्याही टर्मिनलशी जोडू शकता.
जर फेज सिक्वेन्स RYB मध्ये असेल तर डिस्क घड्याळाच्या दिशेने फिरेल आणि फेज क्रमाक्रमात नसल्यास डिस्क घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरेल. डिजिटल फेज सिक्वेन्स इंडिकेटर घ्या आणि सिक्वेन्स R, Y आणि B मधील 3 फेज सिस्टमशी लीड्स कनेक्ट करा. पॉवर सप्लाय चालू करा आणि इंडिकेटर लाईट CW घड्याळाच्या दिशेने चमकत असल्याचे निरीक्षण करा. वीज पुरवठा बंद करा आणि फेज इंडिकेटर सिक्वेन्स लीडपैकी कोणतेही 2 बदला. वीज पुरवठा चालू करा आणि CWC घड्याळाच्या उलट्या दिशेने इंडिकेटर लाईट चमकत असल्याचे निरीक्षण करा. फेज सिक्वेन्स लीड्स क्रमाक्रमात नसल्यामुळे. फ्यूज एक सुरक्षा ॲक्सेसरी आहे. हे आहे सर्किटसह मालिकेत जोडलेले आहे आणि जेव्हा जास्त विद्युत प्रवाह वाहते तेव्हा विद्युत उपकरणे आणि उपकरणांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते. फ्यूजच्या विविध प्रकारांची चर्चा करूया. किटकॅट फ्यूज. या फ्यूजमध्ये पोर्सेलिन बेसचा समावेश असतो. इनकमिंग आणि आउटगोईंग केबल जोडण्यासाठी 2 फिक्स कॉन्टॅक्ट असणे. लाईन आणि लोड वायर बेस टर्मिनल्सवर जोडलेले आहेत आणि वाहकाला फ्यूज दिलेला आहे. बेस निश्चित आहे परंतु वाहक काढता येण्याजोगा आहे. आयन क्लॅड फ्यूज कटआउट. हे एक किटकॅट फ्यूज आहेत आयन कव्हरमध्ये. आयन कव्हर बंद करून शिशाच्या सीलने बंद करण्याची सोय आहे. हे वीज पुरवठ्याच्या येणाऱ्या बाजूने वापरले जाते आणि पुरवठा अधिकाऱ्यांनी सील बंद केले आहे याची खात्री करण्यासाठी लाईन विशिष्ट विहित वर्तमान क्षमतेपेक्षा जास्त लोड केली जात नाही. हाय रप्चर कॅपॅसिटी फ्यूज. यात मेटल एंड कॅपसह उष्णता प्रतिरोधक शरीर असते ज्याला चांदीचा प्रवाह वाहून नेणारा घटक वेल्डेड केला जातो. घटकाच्या सभोवतालच्या शरीरातील जागा पूर्णपणे फिलिंग पावडरने भरलेली असते. काचेचे फ्यूज. काच आणि फ्यूज अनेकदा उपकरणे आणि ग्राहक इलेक्ट्रॉनिक संरक्षण करण्यासाठी वापरले जातात. इलेक्ट्रॉनिक उपकरणे लहान होत असताना सर्किट आणि घटक अधिक नाजूक आणि सहजपणे खराब होतात. फ्यूजही त्यांची अचूकता, लहान आकार आणि विश्वासार्हतेमुळे संरक्षणाची पसंतीची पद्धत आहे. MCB मिनिएचर सर्किट ब्रेकर. सर्व फ्यूज उत्तम सुरक्षितता आणि नियंत्रणासाठी MCBs लघु सर्किट ब्रेकरसह बदलणे आवश्यक आहे. मला आशा आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही 3 फेज 4 वायर सिस्टीममध्ये न्यूट्रल ओळखण्यात आणि फेज सिक्वेन्स इंडिकेटर वापरून 3 फेज सिस्टीममध्ये फेज सिक्वेन्स शोधण्यात सक्षम व्हाल. पाहिल्याबद्दल आभारी आहे. तुमचा दिवस चांगला जाओ.